शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी याकरिता या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना प्रत्येकी 1,01,000 रुपये दिले जाणार आहे। कुटुंबात 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केली होती। त्यामध्ये एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यावर 50,000 रुपये, त्या मुलीच्या केलेल्या 25,000 रुपयांच्या ठेव पावत्या दिल्या जात होत्या। तसेच दाम्पत्यास 1 मुलगा व मुलगी झाल्यास हा लाभ दिला जात नव्हता। शासनाने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणात मदत व्हावी या हेतूने ही नवीन योजना सुरू केली आहे। कोण असेल या योजनेचे लाभार्थी? 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अशी अट आहे। 1 मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये। 2 मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये। 3 6वीत गेल्यावर 7,000 रुपये। 4 11वीत गेल्यावर 8,000 रुपये। तिची वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये। अशा रीतीने त्या मुलीस एकूण 1,01,000 रुपये लाभ मिळेल। लाभासाठी काही अटी देण्यात आलेल्या आहे। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। आवश्यक कागदपत्रे: लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा 1 लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला, लाभार्थी पालकांची आधार कार्ड, बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र। शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लाभार्थीचे मतदार यादीत नाव आवश्यक आहे। संबंधित टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला। अशा प्रकारे मुलींचा जन्मदर वाढविणे व मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका आणि हो, जर तुम्हाला नवनवीन अपडेट हवे असल्यास बेल आयकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका। धन्यवाद।